पाचव्या सकाळपासून भाकर नाही दिली ना मला. कसं वाटलं आता? काय झालं आता लय मज्जा आली. हे होते झोपून इथेशी या बाजूवर, इथे झोपून होते. मी त्याला म्हणलं उठा, ते काय उठतच नाही. तर किती म्हणलं तरी उठा उठा उठतच नाही. तर मी काय म्हणलं त्याला आवाज दिला, म्हणलं तुम्हाला कोणतरी एकदा सुटून नाही का पाठी कोट जाऊन बसले. इथले उठले बाजूवरचे एकदम, कुठे जाऊन बसले झोपच गेली नाही, डोळे लावूनच आहे होते. इथे येऊन बसले हिंदी, ते उठतच नाही. ते किती उठा उठा म्हणलं तरी. आज मी आता शाळा भरवली, एकदम उठले न करता त्याचा आळस त्या बाजतच, इकडं झोप तिकडं झोप. आता कसे उठून बसले, असं उठवायला लागते. गुड मॉर्निंग, उठा. एकदम झोपच पळाली. आता आपण याची भाजी बनवणार आहे. हे काय आहे सांगा बरं? हे पानं होतं वंडाचे, कोणी कोणी काय म्हणते, आमच्या इकडं वंडच म्हणते. तर वंडाची भाजी करायची. याला आता मी बेसन लावून नाही का असं भरलं. हे बघा, याच्यात बेसन भरलं. याच्यात बेसनमध्ये सगळं टाकलं, मिरची पावडर, हळद, मीठ सगळं टाकलं. मग त्याला पाण्यानं हे करलं असं थोडंसं, आणि हे असं पॅक केलं. आता हे इथं ठेवलं पातेलं. याच्यात नाही का गरम पाणी करायचं, उकळी आलं की. मग उकळी आल्यावर हे चाळणी होय आपली, पीठ चाळायची. हे नाही का अशी ठेवून द्यायची याच्यात, आणि वरून झाकून ठेवायचं. मग ते शिजून जाते. नंतर मग त्याला बारीक बारीक त्याचे हे करायचे खांड. मग त्याचे लसणाची फोडणी द्यायची. नंतर दाखवतो भाजी झाल्यावर. हे बघा, आता असं ठेवलं. आता या पातेल्यामध्ये त्याला उकळी आला आता मस्त पाण्याला. ते आता बघा वाफ दिसायली ना गरम गरम. याच्यावर झाकून ठेवायला लागते, पण मी तुम्हाला दाखवायसाठी जराशी असं ठेवलं उघडं. आता थोड्या वेळानं त्याच्यावर नाही काही परत झाकून ठेवायची. एकदम सुपर लागते भाजी. असं ठेवलं मी. आता थोडं 5-10 मिनटं होऊ द्यायचं, नंतर मग ते काढून घ्यायचं. आता पीठ चुरायलो, पोळ्या करायच्या आहेत. नंतर नाही का भाजी झाल्यावर दाखवतो तुम्हाला. झाली आमची भाजी वंडाची. खांड खांड दिसते तर पहा, अशीच करतात भाजी ही. एकदम मस्त लागते. कोणी कोणी तळून खाते, त्याला आम्ही पण भाजी केली पोळीसोबत खायसाठी. आता ही पोळ्या करायच्या राहिल्या. आता आम्ही आलो शेतात, वावरात. आता आम्ही आलो वावरात. आम्ही ती राहिलेली आता सरकी लावा म्हणलं, कुठं कुठं निघली नाही ते. आता हे बघा, आता चालू झाडाखालीच. आता इकडं इकडून लावत आणतो पहिले. हे चालले पाण्याला, पाणी घेऊन येते तर नंतर लावतो आम्ही. आज आम्ही शेतातच काम करणार आहोत 5 वाजेपर्यंत. अशी बघा, अशी आमची सरकी झाली. आता बघा, इथंशी नाही एक म्हणजे बी, तर इथं लावायची. हे बघा, तिथं आहे, तिथं समोर नाही, असं चूक फुल्या लावायच्या. आता थोडं लहान आहे आमचा कापूस, मागून आहे सगळ्याच्या. आता बघा मस्त हे रान, हे ज्वारी उपटायचीच राहिली ती. आम्ही जेवण करत आहोत. आता जेवण म्हणजे अर्ध झालं बरं. आता संपलतानीच आठवण आली मला पण. कसं भूक लय लागली. राहतं नव्हे ना, सकाळी केली भाजी दाखवली वंडाचे. वंड पानं होतं, ते पानं त्याला बेसन लावलं आणि तळलं त्याला. जेवायला आम्ही. जेवण उरकत आलं. जेवण झालं तेव्हाच आठवण येते, कारण तर लय भूक लागली होती. तस का लागले, मग म्हणलं पहिले खावा मग काढा. याच्यात काय आहे? ते शिरा आहे, म्हणजे असं उपमा शिरा. गोड आहे ते, गोड. आता एवढं राहिलं आमचं इकडं, इथून इथपर्यंत राहिलं लावायचं, मग झालं. चला आता आम्ही चाललो घरी. आज बरोबर 5 वाजेपर्यंत राहिलो आम्ही वावरात, कारण आज ठरूनच आलतो घरूनच. आज 5 वाजेपर्यंत राहायचं. पाचव्या सकाळपासून भाकर नाही दिली ना मला. दुपारी कोण खाल्लं? अरे दुपारी खाल्लं. आता इथून गेलं चहा. इथून गेल्यावर पहिले चहा आणि मटण खायचं, कारण की आज काम लय झालं अंगभर. नाही मटण नाही खायचं. नुसतं म्हणले
जमते म्हणलं तुम्ही मी म्हणले म्हणलं मटण घ्यायचं का आज, काय म्हणे जमते म्हणलं. हा जमते म्हणे. भाकरी करायच्या ज्वारीच्या आणि मटणाची भाजी. ज्वारीच्या भाकरी आता चुलीवरचं. जाऊस तर बरोबर 5 वाजते का पण? जवळपास समजा 4:45च्या पुढे 10-5 मिनटं बाकी असतील आपल्याला, 10 मिनटं बाकी असतील. चला मग भेटू घरी गेल्यावर. आता आलो आम्ही घरी, म्हणजे आता म्हणजे मंगाच आलो. पण मी आता हातपाय ते धुतले, झाडून ते काढलं, नळ चालू होते, पाणी भरलं. तिकून आल्यावर किती काम करलं. काय केलं तुम्ही काय करता? काहीच करत ना. झोपून आलं तसं कंबर तर करते वावर. आता विचार आहे चहा करायचा आणि चहा पियायचा. हो करा आणि पिया. आता आमचे हे जाते ते दुकानात. आमचे थकलो आज, लय काम करले जाय. चला आता चहा करायचा. आमचे हे केव्हापासून चालले दुकानामध्ये. चहा झाला. हे बघा आमचा काळा चहा, गोरा चहा आमच्याकडे राहत नाही, भेटतच नाही. आता गोरा चहासाठी पैसा पाहिजे, पैसा तवा भेटते गोरा चहा. ते डोक्यात काय, ते असे डोक्यात काय. चला मग या आता चहा प्यायला. बघा आम्ही 2 कपच केलते. कप दिसायला ही एक खाली 2 कप आहेत, एक तैसा आणि एक मोवा. तुम्ही या मग. चला मग आता चहा पितो, थोडासा आराम करतो, नंतर भेटतो संध्याकाळी. मित्रांनो मी बसलो जेवायला, सोबत अश्विनी पण आहे. आणि अश्विनीनं आज भाजी केली माझ्या मदतीशिवाय, नाहीतर मीच मटणाची भाजी बनवतो नेहमी. तर भाजी कशी झाली हे वय अश्विनीनं बनवलेली मटणाची एकदम झणझणीत, चमचमीत, तिखट, तेलकट मटणाची भाजी. आणि हे होतं अश्विनीचे खांड. इथं आहे अश्विनी बसून माझ्या शेजारी. तर मग एवढं सगळं ताट संपवतो आणि भेटतो तुम्हाला जेवण झाल्यावर.